नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज महिन्याची सुरुवात म्हणजे 1 जून। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आता सगळं ऑनलाईन काम करायचं आहे आणि जर आपण FRS हे अगदी 2 ते 3 दिवसामध्ये जर वेळेत केलं म्हणजे साधारणतः 5 तारखेच्या आत, तर ते अगदी फटाफट होतं। आणि जर तुम्हाला अडचण येत असेल तर तो आजचा व्हिडिओ आहे की तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये FRS करताना जर अडचण येत असेल तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर नक्कीच तुमचं 100% FRS हे होणार म्हणजे होणार। म्हणजे स्वतःला मला अडचण आली तर मला असं वाटलं की लगेच तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं। तर आपल्याला काय करायचंय बघा, आता आपण इथं जातो अगदी नेहमीच्या प्रमाणे। तुम्ही पाहिलं असेल माझे लाभार्थी आहेत, माझे फक्त 5 लाभार्थी हे आज बाकी राहिलेले आहेत। सगळे लाभार्थी जवळजवळ झालेले आहेत। होऊ शकतं आपण फटक्यात जास्तही लाभार्थी असतील तर आपण करू शकतो, कारण की ते काम आपल्याला सुटणार नाही ताईंनो। अजून आपली 2 दिवस सुट्टी बाकी आहे। आज आमची तर मीटिंग होती, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला हे काम करावंच लागणार आहे। आणि अगदी चांगला व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ केलेला असेल तर त्या व्हिडिओवर आपण अगदी आरामात FRS हे करू शकतो। तर बघा आता आपण इथं गेलो, इथं जाऊन आपण अगदी नेहमीप्रमाणे इथं जातो आपण। तुम्हाला काय अडचण येत असेल तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। आता 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या याच्यावर आपण गेलो, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण लाभार्थ्याच्या याच्यावर इथं क्लिक केलं। त्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे आपण इथं दिवस, त्याच्यानंतर बॅगा हे आणि हे प्रोसेस सगळं आपण नेहमीप्रमाणे केलं। इथे हा गोल म्हणजे आपलं जे आहे, कोणाचं मिसमॅच येतं हे केल्यानंतर कोणाचं वारंवार आपण करतोय ग्रीन टिक पण येते पण तरी देखील FRS हे होत नाही, फेस कॅप्चर हे होत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, तर या अशा वेळेस आपल्याला रिकॅप्चर करायचं आहे। तुम्ही जर एकदा एखाद्या, सगळ्यांचं करावं लागणार नाही, ज्या ज्या लाभार्थ्यांची तुम्हाला अडचण येते तर त्यांचं एकदा रिकॅप्चर करून घ्या, तर 100% लगेच तुमचं ते फेस कॅप्चर हे होणार आहे। तर बघा, मग त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी मॉड्यूलवर जायचं आहे। अगदी धावतीत व्हिडिओ घेते व्हिडिओ मोठा न होण्यासाठी। तर बघा, आपल्याला 6 महिने ते 3 वर्ष या मॉड्यूलवर जायचं आहे। याच्यावर गेल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्याच्या इथं आपल्याला क्लिक करायचं, कारण आपल्याला रिकॅप्चर करायचं आहे। एकदा ज्या लाभार्थ्यांची तुम्हाला FRS करताना अडचण येते त्यांची फक्त एकदा रिकॅप्चर करून घ्या। बघा तुम्ही लगेच तुमचं FRS कसं होत नाही। आता मी आज केलं म्हणून तुम्हाला सांगते। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना दिसते इथं की इथं रिकॅप्चरचं ऑप्शन आलेलं आहे। तर ह्या रिकॅप्चरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं ऑप्शन येतं। सगळ्यांना माहिती, पण रिपीट का करते की ही प्रोसेस तुम्ही करूनच बघा, लगेच तुमचं फेस कॅप्चर हे होणार। स्वीकारावर क्लिक करा। त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज आलं की या पद्धतीचं पेज आल्यानंतर मग आपल्याला फोटो कॉलवर क्लिक करा। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचं तर हे आल्यानंतर मग आपण आपली ग्रीन टिक येते आणि ग्रीन टिक आल्यानंतर आपलं फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होतं। ते सक्सेसफुल झाल्यानंतर मग आपल्याला डनवर क्लिक करायचं। बघा, इथे जर तुमचं व्हेरिफिकेशन जर सक्सेसफुल झालं तर तुम्हाला, तर बघा अशा पद्धतीने प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीची ग्रीन टिक येते। म्हणजे 2 ग्रीन टिक आल्या तिथं लगेच होतं, रिकॅप्चर करताना लगेच आपल्याला ग्रीन टिक येते आणि ग्रीन टिक आल्यानंतर मग आपलं फेस व्हेरिफिकेशन सक्सेस होतं। फेस व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्यानंतर मग आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच लाभार्थ्याच्या नावावर जायचं आहे। त्या लाभार्थ्याच्या नावावर गेल्यानंतर अगदी 25 दिवस 4 पाकिट आपले ज्या पद्धतीने असेल प्रोसिडवर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अगदी 1 मिनिटात हे झालं। लगेच करा, कारण की लगेच THR मध्ये जाऊन तुम्हाला ही प्रोसेस लगेच करून घ्यायची। लगेच करा, तुमचं लगेच फेस कॅप्चर होतं आणि लगेच फेस ऑथेंटिकेट होऊन आपण अशा पद्धतीने त्या लाभार्थ्याला, बघा तुम्ही जर बघितलं तर 1 तारखेला सोनू प्रवीण पाटील तुम्ही बघू शकता नावासहित की त्या लाभार्थ्याला 25 दिवसासाठी THR हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही सहज रिकॅप्चर करून ज्या लाभार्थ्यांचं आपण फेस कॅप्चर FRS करायला जातोय आणि त्यांचं होत नाही त्यांच्यासाठी ही मेथड वापरायची आहे। म्हणजे तुमची अगदी फटाफट होते। मी 4 ते 5 लाभार्थ्यांना ही मेथड वापरली। आज माझे जवळजवळ जर तुम्ही पाहिले तर तुम्ही बघू शकता की किती लाभार्थी माझे आज हे झालेले आहेत। तर माझे 26 लाभार्थी, ते पण मीटिंग झाल्यानंतर मी केलेले। तर अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपल्याला हे काम सगळं करायचंच आहे ताईंनो, हे सुटणार नाही। याच्यावर आपल्याला प्रोत्साहन भत्ता देखील आहे, त्याच्यामुळे ह्या कामाला आधी प्राधान्य द्या, त्याच्यानंतर लगेच फटाफट आपण वजन हे टाकूया। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही अडचण मी सांगण्याचा प्रयत्न केला। अजून याच्यानंतर सगळ्या जे आपल्याला कामं करायची त्याची व्हिडिओ देखील मी करणारच आहे। तोपर्यंत आजच्या व्हिडिओला आताच थांबते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या काही ताईंना
हा असा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका, जेणेकरून आपलं काम हे थांबणार नाही. धन्यवाद.